नमस्कार मंडळी, काल दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। कालचा जो विषय आपण निवडला होता ते म्हणजे रब्बीच्या महत्त्वाच्या पिकाच्या टिप्स याबद्दल सरांनी लाईव्ह घेतलेला आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे जे आहे मी आज देणार आहे तुम्हाला। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, चण्यासाठी ट्रायकोबूस्ट 250 ग्रॅम आणि एनपीके बूस्ट 250 ग्रॅम प्रति एकर खतात टाकले तर चालेल का? ट्रायकोबूस्ट महाग असल्यामुळे 500 ग्रॅम ऐवजी 250 ग्रॅम टाकले तर चालेल का? का तरीही मल्टिप्लिकेशन होते तुम्ही असे सांगितले होते। तर आता तुम्ही जे आहे 250 ग्रॅम जे टाकताय एनपीके आणि ट्रायको याचा तुम्हाला फायदा होईलच, पण जर 500 ग्रॅमचा याचा प्रति एकरचा डोस जो आहे तो आहे 500 ग्रॅमचा। मल्टिप्लिकेशन होतच असतात। ट्रायकोडर्मा आहे जसं आपण जमिनीत ओलावा असताना टाकल्यानंतर एक विशिष्ट कालावधीपर्यंत ते ट्रायकोडर्मा वाढत असते आणि ज्या पद्धतीनं तो तसा वाढत गेला त्यानंतर तो तसा कमी होत असतो। त्यामुळे 250 ग्रॅम टाकण्याऐवजी तुम्ही जर 500 ग्रॅम टाकलं तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल। तुम्ही कमी जरी टाकलं तर फायदा होईलच, पण त्या प्रमाणात 500 ग्रॅम एवढा फायदा होणार नाही। दुसरा प्रश्न आहे, नमस्कार सर, सोयाबीनची काढणी झालेली आहे, तुरीच्या तासामध्ये गवत आहे, आता तणनाशक फवारणी केली तर चालेल का आणि कुठलं तणनाशक फवारावे? सोयाबीन निघाल्यानंतर जे आहे तुरीच्या तासामध्ये जर काही तण असेल तुमचं आणि तणाचा बंदोबस्त जर करायचा असेल, होता वस्तूवर तुरीला हलकी मशागत करा, फार जवळून मशागत करू नका। तणनाशक फवारण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि जर तुम्हाला तणनाशक फवारायचं असेल तर तणनाशकामध्ये ओंडो जे आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या उडणार नाही अशा रीत्या जे आहे 100 मिली प्रति पंप घेऊन तुम्ही ओंडो फवारू शकता। माझा कापूस पिवळा पडून पाने सुकत आहे, पूर्ण कापसाची पाने लाल झालेली आहेत, कोकडे दिसत आहे, कृपया मार्गदर्शन करा। आता कापसामध्ये जे आहेत ना फार जास्तीत जास्त वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। बऱ्याचशा ठिकाणी कापस जे आहे जिथं खूप जास्त पाऊस पडला तिथं लाल पिवळे पडून पानं पूर्ण गळून गेले, काही झाडं नुसतेच उभे आहेत, काही झाडावरच बोंड दिसतात तसे। त्यानंतर कोकडे जे आहेत, तुडतुड्याचा अटॅक आहे, दह्याचा अटॅक आहे, अशा सगळ्याच समस्या आहेत। पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर लाल पिवळे जर पडले असेल, जर काल जे सरांनी सांगितलं होतं 20-20-0-13 आणि बिग बी याची जर ड्रिंचिंग करता आली तर याची ड्रिंचिंग करा आणि ड्रिंचिंग करून जे आहे तासातली माती जी आहे हे लवकरात लवकर मोकळी करा, जेणेकरून तुमचा कापूस जो आहे ते अजून जोमाने फुटेल। रब्बी मक्का बद्दल लाईव्ह घ्या। तुम्हाला रब्बी मक्याबद्दल जे आहे रब्बी मक्का, ज्वारी, करडई या पिकाचे मी स्वतः जे आहे व्हिडिओ बनवून आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टला मी टाकणार आहोत। सर, कपाशीला 120 दिवस झालेले आहेत, 7-8 बोंडे पोचलेली आहेत, कापसाची कंडिशनमध्ये या कंडिशनमध्ये खतामध्ये डोस कुठला दिला गेला पाहिजे? तर आता रासायनिक खतामध्ये जे सरांनी लाईव्ह मध्ये जे सांगितलेलं आहे तुम्हाला 20-20-0-13 जे लवकर उपलब्ध होणारे जे खत आहेत, आता जास्त वेळ राहिलेला नाही आपल्याकडे, साधारणतः 120 दिवस झालेले आहेत आणि 7-8 बोंड आहेत। तर आपल्याला जे आहे लवकर उपलब्ध होणाऱ्यामध्ये जे खत म्हटलं तर 20-20-0-13 किंवा 24-24-08 आणि यासोबत पोटॅशियम शोनाइट जर घेतला आपण बिग बी एकरी 5 किलो तर याचा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता कालावधी त्याचा जो आहे तसा 140-150 दिवस त्याचा कालावधी राहतो, 120 दिवस झालेले आहेत, अजून 30-35 दिवस बाकी आहेत। आपल्या पात्या गळी जरी किती झाल्या तर परत पात्या हे लागणारच, परत पाते येणारच, परत हिरवं होणारच। तर तरी जे आहे हे ताबडतोब हा खताचा डोस तुम्ही दिला गेला पाहिजे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 3x1 वर कापूस लागवड आहे, शेंडे गळफांदी काढली तरी सुद्धा दाटणी झाली, बोंड काळे पडत आहे, लिओसिन 3 मिली वापरले, पुढच्या वर्षी अंतर वाढू का युरिया कमी करू? पुढच्या वर्षी जे आहे तुम्हाला जे आहे 3x1 वर लावून गळफांदी कापली, त्याच्यानंतर तुम्ही शेंडे सुद्धा खुडलेले आहेत तरी सुद्धा तुमचा कापूस जर दाटला असेल तर तुम्हाला जे आहे नत्राची पुढचा प्रश्न आहे, कपाशी 120 दिवसाची झाली आहे, 7-8 बोंड पोचलेले आहेत, कपाशीला या कंडिशनमध्ये खताचा डोस दिला तर चालेल का? आता साधारणतः 120 दिवस झालेले आहेत आणि 7-8 बोंड परिपक्व झालेले आहेत, पात्याची संख्या बऱ्यापैकी असेल तरी तुम्हाला जर रासायनिक खतामध्ये जर खताचा डोस जर द्यायचा असेल तर लवकर उपलब्ध होणाऱ्या खतामध्ये 20-20-0-13 किंवा 24-24-08 अधिक त्याच्यामध्ये जे आहे बिग बी 5 किलो या पद्धतीने आपण रासायनिक खताचा डोस द्यावा।
3x1 वर कापूस लागवड केलेली आहे. शेंडे खुडले, गळफांदी काढली तरी पण दाटणी झालेली आहे. बोंडे काळे पडत आहे. लिओसिन 3 मिली वापरले. पुढच्या वर्षी अंतर वाढू का युरिया कमी करू? कापूस जर तुमचा 3x1 वर लागवड केलेली आहे, शेंडे खुडले, दाटणी झालेली असेल तर युरिया कमी करण्याच्या ऐवजी आपल्याला तिथं मग अंतर वाढवावं लागणार. हेच एक योग्य पर्याय आहे. रब्बी तूर विषयी लाईव्ह घ्या. रब्बी तूर बद्दल जे आहे, रब्बी तूर आणि खोडवा व्यवस्थापन याबद्दल सुद्धा आपण लाईव्ह घेणार आहोत. तुम्हाला नक्कीच ते आपल्या यूट्यूब चॅनेलला पाहायला मिळतील. तूर अंडुरली आहे तर आपला पहिला फवारा चालेल का? नक्कीच. आता जे आहे बऱ्यापैकी तुरी जे येतात ह्या कळी अवस्थेमध्ये अंडुरलेली, तर त्यामध्ये सरांनी जे शिफारस केलेलं आहे पांडा सुपर, सरेंडर किंवा इमान अळीनाशकामध्ये सोबत झेप 15 मिली, सोबत 1261 100 ग्रॅम आणि झिंक DTA जे आहे 20 ग्रॅम, या पद्धतीनं आपण तो फवारा तोच घ्यावा, यात बदल करू नये. सर माझ्याजवळ 1919 उरले आहे तर तुरीला 1261 ऐवजी चालेल का? 1919 जे आहे हे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ करण्यासाठी, वाढ करण्यासाठी 1919 कामी पडते. 1261 जे आहे, ज्या ठिकाणी कळी लागलेली आहे, जिथं तूर अंडुरलेली आहे, अशा ठिकाणी आपल्याला कळीच्या अवस्थेमध्ये जर आपण 1261 जर घेतलं तर तिथं त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. फॉस्फरस मिळाल्यामुळं फ्लावरिंगची संख्या मोठ्या प्रमाणात निघते. आणि 1919 जर उरलेलं असेल, आपण उरलेलं खत वापरतो किंवा संपून टाकायचं या हिशोबानं नका वापरू. 1919 तुमचं अजून कुठलं पीक असेल, हरभरा वगैरे, तर त्याला वापरा. आता सध्या या अवस्थेमध्ये 1261 घेणे गरजेचे आहे. नमस्कार सर, करडी लागवड विषयी संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल लाईव्ह घ्या. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की करडी आणि ज्वारी, करडी, मक्का, रब्बी जे आहेत या पिकावर आपण लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करू. तुरीला पाणी दिले तर चालेल का? तूर जास्त प्रमाणात उबळते, पाणी देणे जरुरी आहे, तर तूर कळी अवस्थेवर सुटली आहे तर चालेल का? तूर जे आहे, आता तुरीला 2 अवस्थेमध्येच इथून पुढे पाणी द्यायचं. एक तर कळी अवस्था सध्या परिस्थितीमध्ये देऊ शकता, किंवा ज्यावेळेस चलफ भरतात, ज्यावेळेस शेंगा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस तुरीला भर फुलात पाणी द्यायचं नाही. आता तुमच्याकडे जे आहे तुम्ही पाणी दिल्यानंतर उबळते असं जर म्हणत असाल तर आता जे आहे पाणी दिलं तर तूर उबळत नाही. आपल्या बरेच वेळेस काय होते, आता सध्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विल्ड जे आहे हे आता मुळाच्या माध्यमातून खोडात शिरते आणि आपलं फुलं लागल्यानंतर, शेंगा लागल्यानंतर त्यावेळेस तूर मरते. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटते की पाणी दिल्यानंतर तूर मिली, तर असं काही नाही आहे. आता कळी अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये, ह्या 2 अवस्थेमध्ये तुम्ही पाणी द्या. त्यानंतर 10 किलो 77-77ला 10 पोते झाले. सोयाबीन किलोला 100 किलो उतारा आला. 5 फवारण्या केल्या, 2 वेळा खत दिले. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की प्रति किलो, म्हणजे 1 किलो बियाण्याला तुम्हाला 100 किलो 77-77 जी आपली जात आहे आश्रय, हे झालेलं आहे. फवारण्या तुम्ही 5 केलेल्या आहेत आणि 2 वेळेस खत दिलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला उत्पादन जे आहे हे निश्चितच चांगलं आलेलं आहे. आणि ह्याच पद्धतीनं आम्ही जे शिफारस करतो, आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढावं, हा एक खर्च आहे. फक्त फवारण्या तुमच्या जे येतात ह्या 5 झालेल्या येतात, त्यामध्ये तणनाशक घेतला असेल, तुम्ही काय काय घेतला तर ते मला माहिती नाही. हरभरा टोकन लागवड केल्यात चालते का? ठिबकवर करू शकता तुम्ही. 3 फुटाची सरी, 2.5 फुटाच्या सरीवर जे आहे दोन्ही साईडला बगलेला तुम्ही त्याच्यावर तुम्ही हरभरा लागवड करू शकता. तूर रब्बी बद्दल माहिती देणार आहोत. नमस्कार सर, चणा पेरायचा आहे, जमीन थोडी भरकडी आहे, शेणखत भरपूर आहे तर चालेल का? चणा जर हलकी जमीन असेल, भरकाट जमीन असेल आणि रासायनिक शेणखतात मुबलक शेणखत असेल तुमच्याकडं, तर तुम्ही शेणखत टाकून तुम्ही हरभरा घेऊ शकता. त्यामध्ये पहिलं जे आहे एकतर जॅकी 9218 बुस्टरचा किंवा विजय, या 2 याला जातीला प्राधान्य द्या. पांडा सुपर, झेप 1261, झिंक DTA, सल्फर घेतले तर चालेल का? यासोबत सल्फर घेण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे सल्फर टाळावं. नमस्कार सर, बाजारामध्ये आपले बुस्टरचे बियाणे 1 नंबरवर विक्री होत आहे. धन्यवाद तुमचा सुद्धा. नमस्कार सर, तूर खूप वाढली आहे, गोदावरी असून तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप चांगली आली आहे. तुम्ही केलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होत आहे. धन्यवाद. आम्ही त्याचमुळे जे आहे व्हाईट गोल्ड तूर लागवड पद्धत हा आमचा एक मुख्य विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, तुरीवर त्यातल्या त्यात. कापसावर आता कोणती फवारणी करावी? दादालाड पद्धतीने कापूस लागवड केलेला आहे. 30-40 बोंडे आहेत आणि पात्या 30-35.
आता जर फवारणी करायची आहे तर गरजेनुसार फवारणी करा. काय जास्त आहे याचा विचार करून फवारणी करा. तुडतुडे जास्त असलं तर नोव्हेट घ्या, आळी जास्त असेल तर मस्केट घ्या, पांढरी माशी जास्त असेल तर ओडाची घ्या. तर या हिशोबाने आपल्याला फवारणी करणं गरजेची आहे. आता त्यात तुम्ही झेप घेऊ शकता, म्हणजे फुलं जर पात्या जर अजून वाढवायच्या असेल तर झेप घ्या. भरारी घ्या, भरारी कन्व्हर्शनमध्ये कामी पडेल तुम्हाला. संजीवकामध्ये भरारी म्हणजे फुलातलं रूपांतर फळात करेल ताबडतोब. आणि बुरशीनाशकामध्ये मात्र तुम्हाला व्ही-सल्फ 40 ग्रॅम, सुखई 30 मिली किंवा प्रोपिको जे आहे 20 मिली याचा नक्की वापर करावा. फुलगळ होऊ नये यासाठी आपण उपाय सांगावे. फुलगळ जे आहे तुरीची 2 पद्धतीत होते. एक तर सांगितलं, पाणी जर भरफुलात जर पाऊस झाला किंवा पाणी जर दिले गेलं तेव्हा. आणि दुसरी म्हणजे तुरीमध्ये 2 प्रकारचे फुलं असतात, नर आणि मादी. नर फुलाचं प्रमाण वाढलं की नर फुलं ऑटोमॅटिक गळून जातात आणि मादी फुलाचंच फळ तयार होते. त्यासाठी झिंक DTA पहिल्या फवारणीत वापरणं गरजेचं आहे आणि भरफुलात पाणी देणं टाळा. त्यानंतरचा प्रश्न आहे, नमस्कार सर, पटियाला पॅक सुखई सोबत बोंड भरण्यासाठी, बोंडाचे वजन होण्यासाठी, अन्नद्रव्याची कमतरता कमी पडणार नाही यासाठी कुठले विद्रव्य खत द्यावे? जर तुम्हाला आता विद्रव्य खत जर द्यायचं असेल तर तुम्ही 05234 वापरू शकता. प्रतिपंप 100 ग्रॅम पद्धतीने वापरावे. कापसाला उलाला पांडा सुपर सुखई बिग बी जे फवारा घेऊ शकतो का? उलाला कशासाठी घेत आहे? पांढऱ्या माशीचं प्रमाण जास्त जर असेल तर पांढऱ्या माशीसाठी तुम्ही ओडाची एक्स्ट्रा घ्या, पटियाला पॅक घ्या. उलाला वापरण्याची सध्या तरी आवश्यकता नाहीये. त्याच पांडा सुपर, सुखई, झेप हे तुम्ही वापरू शकता, काय अडचण नाही. नमस्कार सर, माझा कापूस पिकात दाटणी झालेली आहे, 20-25% बोंडे आहेत. पुढे काय करावे? बोंडे फुटतील का सडतील समजत नाही. दाटणी झालेली असेल तर काळजी करू नका तुम्ही. आता बोंड सड जे आहे, जर पाऊस जर झाला तरच बोंड सडतात, नाही तर बोंड सडणार नाही तुमचे. आणि जर जमिनीला जर बोंड जर लागलेले असाल, चिटकलेले, तर खालचे 1-2 बोंड सडू शकतात. आता बोंड सड नाही होणार. तुरीला योग्य वाढ झाली आहे. आता नॅनो DAP सोबत पांडा सुपर, झेप, 1261, झिंक फवारले चालेल का? नॅनो DAP फवारण्याची गरज नाहीये. DAP मध्ये 1846 स्फुरद आहे आणि 61% 1261 मध्ये 61 आहे. त्यामुळे DAP फवारण्याची आवश्यकता पडणार नाही. जो आता फवारा सांगितलेला आहे तोच फवारा घ्या. सोबत साप घेण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. फवारणी काय करावी? रानडुकरापासून तुरीचे मूग खोदून त्यासाठी त्याच्या गाठी खातात. तर बरेच शेतकरी तूर पडल्या जाते. रानडुकरासाठी जे आहे, तुरीला जे आहे आता फार त्रास देत असतील डुकरं, तर तुमचं धानुका कंपनीचं धानुसान एक थोडंसं चारी बाजूला एकदा फवारून पहा. पण रानडुकरासाठी असं स्पेशल कुठलं काही अजून तरी त्याला 100% शाश्वती देणार अजून कुठलं तरी असं औषध. पुढचा प्रश्न आहे, शेणखत कुजवण्यासाठी उपाय सांगा. शेणखत कुजवण्यासाठी जे आहे आपलं बूस्ट कंपोस्ट जे आहे हे सगळ्यात चांगलं काम करते. मिळालंच ते वापरा. बिग बी अधिक 05234 अधिक बोरान एकत्र जमल का? बिग बी आणि 05234 एकत्र वापरू नका. बिग बी किंवा 05234 घ्या आणि त्याचसोबत बोरान नक्की चालेल. 1 एकरामध्ये हरभरा किती पडेल? 1 एकरामध्ये किती हरभरा पडेल? जर तुम्हाला हरभरा जे आहे त्याच्या बियाण्याच्या साईजवर आपण सांगितलेलं आहे पेरणीसाठी. पेरणी पद्धतमध्ये जे लाईव्ह डिटेल्स घेतलेला आहे त्यानुसार पेरावा. आपल्याला विजय जे आहे साधारणतः 20 ते 22 किलो सांगितलेला आहे, जाकी 25 किलो सांगितलेलं आहे. तर या हिशोबानं आपण व्यवस्थितरित्या काढावा तो. सोयाबीन पावसाने अजून काढता आली नाही, वापसा नाही. सोयाबीन काढून ज्वारी, जिरायती जमिनीवर पेरणी केली तर चालेल का? अशी हरभरा करडई पेरणी करावी. ज्वारीचे पांढरे शुभ्र जाती कोणत्या? BDL 700. तुरीचे खोडावर काळे डाग पडत आहे. बघा, याच्यामध्ये तुमचं 2-3 आहे की अजून सोयाबीन काढणं नाही झालेलं आहे. तर थोडंसं वापसा आल्यानंतर ताबडतोब जर शेंगा परिपक्व झालेली असेल तर तणनाशक मारून जे काही गवत आहे, जे काही हिरवे पानं असेल तर ते काढून टाका. त्याच्यानंतर सोयाबीन काढून तुम्हाला ज्वारी, जिरायती करायची आहे. तर ज्वारीमध्ये जे आहे चांगलं वाण जर म्हटलं तर तुमचं निर्मल कंपनीचं एक सुवर्ण आहे ते घेऊ शकता. आणि तुरीच्या खोडावर जे डाग दिसत आहेत त्यासाठी क्रिप्टॉक्स जे आहे 50 ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही त्याच्या खोडावर दाट फवारणी करावी. माझ्या शेतात पावसामुळे पाय फसतील तर तुरीला फवारणी करायची आहे. पावसामुळे फवारणीला उशीर होणार आहे. तुम्ही अजून वापसा आल्यानंतर म्हणजे 7-8 दिवस 10 दिवसही अजून फवारणी केली नाही तर काही फार मोठा फरक पडत नाही. एककड दुक्कड फुलं जरी लागले तरी ती कळी अवस्थेतली फवारणी तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. हरभऱ्याला कोणतं खत द्यावे?
द्विदल वर्गीय जी पिकं असतात ना, तर याला फॉस्फरसची गरज सगळ्यात जास्त असते. फक्त एक तर सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकता, डीएपी देऊ शकता, 12-32-16 देऊ शकता, 14-35-14 देऊ शकता. यापैकी कुठलंही खत तुम्ही एग्री 1 बॅग द्याल. नमस्कार सर, मी 27 किलो बियाणे 2 एकरामध्ये टाकले होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तंतोतंत फवारणी करून व्यवस्थापन करून केलं. आता एका किलोला 1 क्विंटल तर 22 किलोला 22 क्विंटल उत्पादन मिळाले. खूप खूप आभार तुमचे सुद्धा. कपाशीवर लाले आहे त्याबद्दल सांगा. कापसावर मी तुम्हाला लाल्याचं सांगितलेलं आहे की अन्नद्रव्याची कमतरता आहे. 20-20-0-13, 24-24-08 अधिक त्यासोबत बिग बी 5 किलो प्रति एकर वापरावे. कापूस पिकामध्ये भरारी अधिक बिग बीचा फवारा घेतला तर चालेल का? 20 लिटरसाठी प्रमाण सांगावे. भरारी तुम्हाला 20 लिटरसाठी साधारणतः 10 ml घ्या. बिग बी जे आहे साधारणतः तुम्ही 150 ग्रॅम बिग बी घेऊ शकता 20 लिटरच्या पंपाला. बेडवर तूर आहे बिडियन 716 20-20-0-13 आणि 5 किलो पोटॅशची ड्रेंचिंग केली, परंतु पाऊस पडला यवतमाळ वणी तालुका. आता तुम्ही 20-20-0-13 आणि जर पोटॅशची ड्रेंचिंग केली असेल तर फार जास्त मोठा जर पाऊस पडला नसेल तर काही फायदा म्हणजे त्याचा फायदाच होईल. ड्रेंचिंग जे आहे ते असं वाहून जाणे किंवा लिचिंग होत नाही एवढी. कपाशीवर टॉपअप पांढरा सुपर झेप आता फवारले चालेल का? टॉपअप जे आहे हे वाढीसाठी आहे. आता तुम्हाला गरज काय? संजीवकाची सगळ्यात महत्वाची गरज काय? जर वाढ कमी असेल तर टॉपअप घ्या. फुलं पाहिजे असेल, फ्लावरिंग लावायची असेल, फुलधारणा जास्त करायची असेल तर झेप किंवा तुमचा रायबा घ्या. आणि फुलातलं रूपांतर बोंडात व्हावं, कन्व्हर्शन लवकर व्हावं यासाठी भरारी घ्या. बोंडाचा आकार, बोंडाची फुगवण करण्यासाठी. माझी तूर 114 ते 115 दिवसाची आहे. तुरीला कळ्या फुलं कुठे कुठे दिसत आहे. तुरीची वाढ खूपच कमी आहे. ग्रीन गोल्ड चारू आहे. तुरीमध्ये सरेंडर टॉपअप झिंक 19-19 फवारले तर चालेल का? तुरीच्या ओळीमध्ये चणा पेरला चालेल का? तुरीच्या ओळी तुमचा दाट कसा आहे, अंतर किती सोडलेलं आहे त्यावर अवलंबून आहे. शक्यतो टाळावा. आणि आता तुमची वाढ जर कमी असेल तर रासायनिक खतामध्ये तुमचं 20-20-0 किंवा 23-24-08 हे द्या. आणि फवारणीमध्ये जे आहे कळी सुटल्यानंतर तुम्ही सरेंडर, झिंक, टॉपअपच्या ऐवजी झेप आणि 12-0 याचा फवारा करा. कापसाला किती पाणी द्यावे? गरजेनुसार पाणी द्या. 100 दिवसाचा कापूस आहे. जर खूप जास्त ताण पडला असेल, भेगाडी जमीन असेल तर पाणी द्या. आणि दिलं तर 1 सलियार पाणी द्यायचं असेल तर. सोयाबीनच्या शेतामध्ये चणा पेरणी करायची आहे, पण केनात खूप जास्त प्रमाणात आहे. त्यावर राऊंडअप फवारून मिरा 71 वापरून त्यानंतर चणा पेरणी किती दिवसापर्यंत करू शकतो मार्गदर्शन करावे. आता तुम्हाला जर करायचं असेल, चणा पेरायचा असेल तर तुम्ही राऊंडअप मारू नका. तुम्हाला जर मारायचं असेल तर ओंडो जे आहे ग्रामोज 2 हा फवारून त्यानंतर तुम्ही चणा पेरणी करू शकता. कपाशीवर दह्या आहे, काय करावे? कापसावर जर दह्या असेल तुमचा तर त्यावर सगळ्यात चांगलं जर म्हटलं तर तुम्ही सुखई घेऊ शकता. एक्झाकोनाझोल जे झॉल मधले असलेले किंवा प्रोपिकोनाझोल घेऊ शकता, म्हणजे तुमचं प्रोपिको. त्यानंतर तुम्ही व्हीसल्फ घेऊ शकता, टुबॅकोनॉल अधिक सल्फर. याचे तुम्हाला त्या कापसावर चांगले रिझल्ट मिळतात. कांद्याच्या शेतामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. तर मंडळी, जर कापसामध्ये लष्करी अळी जर मोठ्या प्रमाणात असेल तर अळीनाशकामध्ये जे आहे सगळ्यात चांगलं त्याच्यावर काम करते मस्केट जे आहे. तुम्ही 30 मिली मस्केट घेऊ शकता किंवा विटारा प्लस घेऊ शकता 40, किंवा शिंजो घेऊ शकता 7 मिली अधिक पांडा सुपर घेऊ शकता किंवा इमान अधिक सरेंडर घेऊ शकता. या पद्धतीनं आपण तो फवारा घ्यावा. मंडळी, हे झाले काल लाईव्ह मध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे. धन्यवाद.